हाय मैत्रिणींनो, सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मस्त राहा। आज मी तुम्हाला दोडक्याची भाजी मी कशी घरी बनवते ते दाखवणार आहे। तुम्हाला दोडक्याची भाजी नक्कीच आवडेल। चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पाव किलो दोडका घेतला आहे आणि वरची साल काढून घेतली आहे। ज्या त्याच्या शिरा असतात ते काढले आहेत। एक टोमॅटो, छोटा कांदा आणि थोडासा लसूण घेतला आहे आणि मसुरीची डाळ आणि शेंगदाण्याचं कूट घेतला आहे। आता आपण कांदा, टोमॅटो, लसूण हे मिक्सरला काढून घेणार आहोत। याची ग्रेव्ही बनवू। आता आपण एक माप तेल ओतून घेऊया कढईमध्ये। तेल गरम झालं आहे, त्यामध्ये मोहरी टाकली 1 चमचा। नंतर मी त्यात जिरे टाकून घेते। जिरे आणि मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण जे ग्रेव्ही करून घेतले आहे ते घालून घेऊया। जिरे मोहरी चांगले लाल झाले आहेत। आता आपण त्यामध्ये ग्रेव्ही टाकून घेऊया। ग्रेव्ही छान अशी शिजत आलेली आहे। त्यामध्ये 1 चमचा काळं तिखट टाकून घेते, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, सर्व मसाले एकत्र मिक्स करून घेऊया। आता त्यामध्ये मी दोडका टाकून घेते। मसाल्यामध्ये दोडका व्यवस्थित असा मिक्स करून घेऊ। तेलामध्ये असा दोडका छान परतून घ्यायचा, म्हणजे मस्त लागतो। आणि आता त्यामध्ये आपण मसुरीची डाळ घेतली आहे ते पण टाकून घेऊया। मसुरीची डाळ ही छोट्या वाटीने फक्त अर्धी वाटी टाकून घेतली आहे। तुम्ही जर अशा प्रकारे दोडका केलात, जे न खाणारे आहेत ते पण खातील। एकदा करून बघा। दोडक्यामध्ये व्यवस्थित डाळ मिक्स करून घेऊन त्यामध्ये आपण घेतलेलं शेंगाचं कूट आहे ते पण टाकून घेऊया। शेंगाचं कुटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। हे सर्व आता मिक्स करून घेऊया। हे मिक्स झाल्याच्या नंतर आता मी जे मिक्सरचं भांडं आहे त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेतले आहे। ते पाणी भाजीमध्ये ओतून घेते। भाजीवर मी ताट झाकून 5 ते 7 मिनिटं ठेवलं होतं। आता ते उघडून भाजीला मिक्स करून घेते आणि परत त्यावर ताट झाकून देते। आता मी ताटावर अर्धा ग्लास पाणी ओतून ठेवते, कारण की भाजीतलं पाणी आटत आलेलं आहे। असं केल्याने आपली कढईतली भाजी पण करपत नाही। त्यामुळे वरी थोडंसं पाणी ओतून ठेवायचं, जरी आपल्याला सुकी भाजी करायची असेल तरी। आता पाणी गरम झालं आहे आणि आतमधलं पण पाणी आटलं होतं, ते पाणी ओतून घेतलेले आहे। दोडक्याची भाजी तयार झाली आहे। मस्त आणि चमचमीत टेस्टी तयार झाली आहे।
तुम्ही अशी दोडक्याची भाजी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी कुक विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।